सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एकेरी धावेने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिली एक धाव डाफलकावर अधोरेखित होईल. मयूर आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. मयूर मांगेला त्याच्या विपक्षामध्ये यतीश पाटीलला आपण पहिल्या बॉलला फेस करत असताना पाहिलं. एका बाजूनं टीम एनसीसी नारंगी आणि त्यांच्या विपक्षामध्ये ध्रुव 11 या नावानं आज आई गावदेवी पिंपळास हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर एक सिंगलनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. अगदी अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. खूप सुंदर पद्धतीचं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकानं अनुभवलं. कारण आयोजन करणं आणि त्याला योग्य ते नियोजन मिळवून देणं खूप कठीण असतं आणि इथे खूप काटेकोरपणे नियोजन केलं गेलं या स्पर्धेचं. यावेळेस इथे हिट विकेट, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदन, खेळाडू बाद, बॉडी बॅलन्स बिघडला आणि बॉडी बॅलन्स बिघडत असताना तिथे बॅट आहे ती स्टंपवर जाऊन आदळली आणि माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदन, फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला हादरा टीम ध्रुव 11 पिंपळासला. फलंदाज सतीश तंबूच्या आसनाला परत. मयूर मांगेला आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली आहे त्यानं. 2 बॉलमध्ये 1 धाव धाफलकावर खर्च करत असताना एक महत्वपूर्ण विकेट त्याच्या वाट्याला आली आहे. हिट विकेटच्या माध्यमातून तिथे माघारी परतावं लागलं. आकाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर एक चांगला बॉल तिथे डिलिव्हर केलाय गोलंदाज मयूर मांगेला. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. योग्य लाईननं गोलंदाजी करण्याकरता त्याला ओळखलं जातं आणि इथे अगदी योग्य लाईननं गोलंदाजी करत असताना तुम्हाला तो पाहायला मिळालाय. मयूर मांगेला आपल्या षटकातील पुढचा बॉल. समोर आकाश त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला बीट केलाय बॉलला. तदनंतर वेगानं बॉल चाललाय. जोपर्यंत तिथे फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल अगदी चांगल्या पद्धतीनं तिथे फुटवर्क दाखवलं. आपल्या पायाच्या साह्यानं बॉलला स्टॉप केलं. फुटबॉलमध्ये ज्या पद्धतीनं बॉलला पास केलं जातं एकाकडनं दुसऱ्याकडे, अगदी त्या पद्धतीनं यावेळेस बॉलला पास केलं आणि आपला साथीदारापर्यंत बॉलला पोहोचवलं. तिथे रन सेव्ह केल्या. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलेली 3 या आकड्यावर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. पिंपळास आणि एनसीसी नारंगी या 2 टीम मधला सध्या संघर्ष तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आई चामुंडा आई चषक 2024 मध्ये. यावेळेस मात्र हा बॉल इनसाइड आउट. खूप चांगला फटका. बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत आणि तिथे अखेरीस बॉल निघून गेला सीमारेषा पार. रन्स मध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. वेरा फार्म्स चे सर्वे सर्वा सन्माननीय पारसजी सिरोहिया यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 7,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. सर्व मंडळ टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करत आहे. पारसजी, आपण जी महत्वाची आणि मोलाची मदत या स्पर्धेच्या निमित्तानं देत आहे आपलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. यावेळेस पुन्हा एकदा 30 सर्कलला क्लिअर केलंय. बॉल वेगानं चाललाय आणि निघून जाईल का यावेळेस? हो, तो निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. थँक्यू डीजे. सुरुवात थोडीशी डळमळीत होती मात्र शेवट चांगला करू शकतो या ओव्हरचा ते मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. फलंदाज आकाशनं 3 बॉल मध्ये शेवटच्या 10 रन जोडल्या आणि त्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक षटकाच्या समाप्ती एकेरीस 11 रन्स आणि 1 विकेटच्या पतनानंतर एक नेल्सन टोटल या दाफलकावर अधोरेखित होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. खूप सारी मेहनत लागते या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता. अगदी सुसज्ज असं मैदान, त्याची तेज आउटफील्ड, वैभव पाटील आणि त्याची एंटायर आर्मी.
षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर येत आहे आणि दुसऱ्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर धीरज आलाय. षटक क्रमांक 2 करता धीरजला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केलंय. बघूया धीरज कशा पद्धतीने मारा करेल. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत जर आपण पाहिलं तर यतीश पाटील आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र वळवण्याचा प्रयत्न अगदी सुंदर पद्धतीने बॉलला वळवलंय. एक सिंगल तिथे सहजतेने मिळेल. डबल करता कॉल आहे आणि सुरक्षित 2 धावा. यतीश पाटील म्हणजे ज्याच्याकडे बेमिसाल फुटवर्क आहे, तंत्रशुद्धतेने बॅटिंग करणारा फलंदाज म्हणून त्याची एक वेगळी ओळख जरूर वाडा टेनिस बॉल क्रिकेट मधनं त्यानं सातत्याने निर्माण केली. त्यानं वाडा तालुक्यामध्ये लाख रुपयाच्या ज्याही स्पर्धा होतात त्या सर्व स्पर्धांमध्ये जवळपास क्वालिफाय होण्याच्या रेसमध्ये किंवा क्वालिफाय होणाऱ्या टीम्स मध्ये या टीमचं नाव सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. तो हा पिंपळाचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. मी म्हंटल ना या खेळाडूकडे खूप गुणवत्ता आहे आणि यावेळेस त्यानं बॉलला फेकून दिलंय खूप दूर सीमा रेषा पार. षटकार 6. यतीश पाटील हे नाव नेहमी चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि तो खेळाडू षटकार आला. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 या आकड्यावर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा इम्प्रोवायझिंग फटका. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. यतीश पाटील मैदानाच्या आतमध्ये दिमागदार आणि अप्रतिम अशी फलंदाजी करत असताना बॉलला पाठवतोय सीमा रेषा पार. चौकार 4. नेहमीच चर्चेमध्ये राहणारा पिंपलास गावचा खेळाडू, जसं मी पहिल्या मॅच मध्ये उल्लेख केला होता ना की पिंपलासकरांचा अभिमान आहे. पिंपलास हे नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर अगदी ठळकपणे घ्यायला ज्या खेळाडूंना भाग पाडलं त्या खेळाडूचं नाव हे जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय यतीश पाटील. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये. गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र इथे पुन्हा एकदा दिशा दिली बॉलला. अलॉंग द कार्पेट खेळला. एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला. डबल करता कॉल आहे. वेगाने आला दुसऱ्या धावे करता आणि 2 धावा इथे सुरक्षिततेने कंप्लीट केला. अगदी वेगवान दौड. क्रिकेट खेळण्याकरता 2 प्राण्यांची नजर आणि अति गुणवत्ता तुमच्या अंगांमध्ये असणं गरजेचं आहे. एक तर बहिरी ससाण्यासारखी नजर आणि दुसरी चित्त्याची जपळाई. तो वेग तुमच्या अंगामध्ये असणं गरजेचं आहे आणि इथे ते पाहायला मिळालं. अगदी वेगानं धावला आणि 2 धावा तिथे आपल्या टीम करता जोडल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या 25 या आकड्यावर. पुढचा बॉल इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा बॅकफुटला ढकलला बॉलरनं हेच म्हणावं लागेल. धीरजचा चांगला बॉल बंदिस्त करणाऱ्या लाईननं यावेळेस चेंडू निर्धावच्या स्वरूपानं काउंट झालाय. 25 धावा दाफलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. ध्रुव 11 पिंपलास आणि एनसीसी नारंगी या 2 टीम मध्ये हा संघर्ष तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हवेमध्ये उडवलंय बॉलला. सेफ लँडिंग होईल का? हो, अगदी त्याच दिशेने खेळलं होतं. सेफ झोन मध्ये उडवण्याच्या प्रयत्नांमध्ये यश आलं. यावेळेस अगदी निर्जन स्थळी हा बॉल पडला आणि तिथे जो वर उचलला गेला. 2 धावा मिळाल्या ज्या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या वाढून 27 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. या 2 षटकानंतर 27 धावा दाफलकावर आहेत. येणारी 2 षटकं अजूनही शेष आहेत. कसा खेळ असेल इथे पिंपळासकरांचा किंवा नारंगीचा ते आपल्याला पाहायचं आहे. मात्र तत्पूर्वी आपण घेऊया इथे एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम आई चामुंडाई चषक 2024. मावरा घे ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही.
2 ओव्हरचा खेळ इथे समाप्तीला आलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलक ते 27 या आकड्यावर 13.50 ही सरासरी धावफलकावर अधोरेखित झालेली आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. एखादं षटक चांगल्या पद्धतीने हाताळून या मॅच मध्ये पुढच्या एकदा कमबॅक करण्याची संधी असेल इथे एनसीसी नारंगीला. मात्र इथनं येणाऱ्या बॉल्स मध्ये कशा पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतील दोन्ही फलंदाज ते पाहण्यालायक ठरेल. आकाश चांगली बॅटिंग केली होती पहिल्या ओव्हरमध्ये, चांगली बॅटिंग केली दुसऱ्या ओव्हरमध्ये यतीशनं. पुढच्या एकदा आकाश गोलंदाजीच्या ट्रॅकवर, निषाद गोलंदाजी करण्याकरता आपल्याला येत असताना पाहायला मिळतोय. निषाद आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. इथे मात्र बॉलला बॅकलिपला खाली करत असताना तिथे क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 28 या आकड्यावर 28 रन्स ऑन बोर्ड. निषाद कडनं अपेक्षा आहेत तशाच अपेक्षा यतीश पाटील कडनं आहेत. 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये एकमेकाच्या विपक्षामध्ये उभे आहेत आणि या दोघांमधला खेळ कोण जिंकेल, कोण जास्तीत जास्त धावसंख्येला धावफलकावर उभा करत विजयाची जी मुहूर्तमेढ तुम्ही रोवली आहे तिला आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न करून शेवटची मॅच खेळण्याकरता पुढे क्वालिफाय होईल. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला, पाठवलंय त्याला सरळ सीमा रेषा पार. यतीश पाटीलच्या बॅट मधनं हा खऱ्या अर्थानं ब्रँडेड तडाखा षटकार 6. थँक्यू. एक खेळाडू जो या टीमला मोठं करण्याचं स्वप्न सातत्यानं बघत आला आणि टीमला मोठं केलं, कारण त्याच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणारे 5 ते 6 चांगले खेळाडू त्यानं तयार केले. तो यतीश पाटील सध्या त्या मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला झुंजतोय. यावेळेस मात्र तिथे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचा होता, विकेटच्या मागे बॉलला पाठवायचा होता, एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. डबल करता कॉलिंग नाही आहे कारण फेकी अचूक पॅरल थ्रो, वेगवान थ्रो. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 35 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. अजूनही 3 बॉलचा खेळ आहे. येणाऱ्या 3 बॉल मध्ये किती धावा येतील, किती धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलं जाईल आणि काय टोटल धावफलकावर उभी करण्याचा प्रयत्न केला जाईल, सर्व काय आपल्याला पाहायचं आहे. आकाश आपटून टाकलेला बॉल अगदी वीरेंद्र सहवागच्या स्टाईलनं अप्पर कट केले बॉलला आणि त्याला यावेळेस पाठवलंय सीमारेषेच्या भ्रमंतीला, सीमारेषेच्या भेटीला. सीमारेखा पार, चौकार 4. चांगला फटका यावेळेस पाहायला मिळाला. या 4च्या मदतीनं धावसंख्या 39 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झाला. या 4 चेंडू नंतर 39 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया उर्वरित 2 चेंडू मध्ये कशा पद्धतीने खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षकाची चुकी आणि त्या चुकीनं 2 धावा त्या धावफलकावर अधोरेखित केल्या जातील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत 1 रन घेतली, माफ करा. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते 40 रन्स ऑन बोर्ड. यतीश आहे यावेळेस स्ट्रायकर एंडकडे. चांगला बॉल अगदी फुलर लेंथवर पुन्हा एकदा पिच केलं. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 41. 3 षटकांचा खेळ समाप्तीला आला. या 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस 41 धावा या धावफलकावर अधोरेखित होत असताना पाहायला मिळत आहेत. कुठलाही संघ छोटा किंवा मोठा नसतो हे मैदानाच्या आतमध्ये आज पिंपळास संघ दाखवत असताना, कारण एरवी पिंपळास संघ आपण जर पाहिला तर वाडा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गतच स्पर्धा खेळत असतो. यतीश पाटील नो डाऊट खूप गुणवत्ता आहे. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असो किंवा मग आयकॉन खेळाडू असो, या सर्वांच्या माध्यमातून यतीश पाटील सातत्यानं बाहेरचं क्रिकेट खेळतो. मात्र संपूर्ण गावाच्या टीमला घेऊन एका वेगळ्या विभागामध्ये येणं, तिथनं गुणवत्तेचं क्रिकेट खेळणं आणि तिथनं खूप चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करणं खूप कठीण असतं.
आणि हे सर्व काम आज आई गावदेवीचा संघ म्हणजे अर्थात आज ध्रुव 11 या नावामध्ये उतरलेला पिंपळाचा संघ तुम्हाला करत असताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आकाश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता 41 धावा दाफलकावर आहेत. आकाश आणि त्याच्या विपक्षामध्ये यतीश पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. पहिलाच बॉल त्याला फेकून दिलाय सीमारेषा पार. स्विच नाही अगदी स्वीट हिट खेळला इथे यतीश पाटीलनं आणि बॉलला पाठवलंय षटकारामध्ये 6. थँक्यू डीजे. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 या आकड्यावर. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नारंगीच्या विपक्षामध्ये एक चांगली इनिंग इथे आपल्याला यतीश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. 31 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा उडवलंय बॉलला. जेवढी उंची लांबी किती लांबी मैदानाच्या आतली कारण प्रचंड वेगानं हवा तिथनं वाहतीये आणि त्या हवेला कापण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्यामध्ये त्याला बळी गेलाय. विकेट मिळतीये माघारी परतावं लागेल मात्र बाद होण्यापूर्वी अगदी अप्रतिम इनिंग त्यानं साकारली. 47 ही धावसंख्या धावफलकावर असताना दुसऱ्या विकेटचं बदन यतीश पाटील तंबूच्या आसनाला परत. नवीन फलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये करताना तो पाहायला मिळेल. आकाश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे मात्र पहिलाच बॉल त्याला धाडलंय सीमारेषा पार. मस्तकावर दस्तक षटकार 6. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचतीये 53 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न. समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली झाली मात्र कॅच कॅरी होणं शक्य झालं नाही. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 54 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 54 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया उर्वरित या 2 चेंडूमध्ये कशा पद्धतीची बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये होईल. यावेळेचा बॉल अगदी चांगला फिरवला चकवला बॅटरला आणि विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल तो अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. 54 धावा या राफलकावर आहेत. शेवटचा बॉल बघूया कशा पद्धतीने त्यावर परफॉर्म केला जाईल. कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाईल. कशा पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे हा बॉल तोही बॅटच्या बट्ट्यातनं निसटला आणि विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून गेला. याबरोबर 4 षटकांचा पूर्वार्धाचा खेळ संपला. या पूर्वार्धाच्या खेळाच्या समाप्ती 54 धावा दाफलकावर. विजयाकरता 55 धावसंख्येचं लक्ष आहे. एनसीसी नारंगीचा संघ या 55 धावसंख्येला कशा पद्धतीने धावफलकावर लावतोय हे आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाहणार आहोत. मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक इथे सजवेल टीम ध्रुव 11 आई गावदेवी पिंपळास तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक.
तर पुन्हा एकदा सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत. उत्तरार्धाचा खेळ तो विजयाकरता जर आपण पाहिलं तर 55 धावसंख्येचं लक्ष आहे आणि यतीश पाटील पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे आकाश मांगेला, नॉन स्ट्राईक एंडकडे मयूर मांगेला. एक चांगली मॅच, रोमहर्षक उत्कंठावर्धक असा मुकाबला इथे प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. नारंगीकर निश्चित कधीही हार न मारणाऱ्या खेळाडूंपैकी हे खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. लढणं त्यांच्या रक्तामध्ये आहे आणि इथे निश्चित ती लढाऊ वृत्ती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल तिथे 38 सर्कलच्या वरनं उडवलाय. बॉल सीमारेषेचा वेध घेतोय खरा, मात्र त्याला तो वेध घेऊ दिला जात नाहीये. अखेरच्या क्षणी चांगली फिल्डिंग, तिथे बॉलला रिटर्न केलं. तद्वर 2 धावा धावफलकावर अधोरेखित झाल्यात. या 2 धावाने धावफलक 0वरनं 2 या आकड्यावर धावून पोहोचतोय. 2 बिनीचे शिलेदार सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, आकाश मांगेला आणि मयूर मांगेला. या दोघांकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत नारंगीकरांना, मात्र त्या एनसीसी नारंगीच्या अपेक्षा या दोघांकडनं काय पूर्ण केल्या जातील ते पाहण्यालायक ठरेल या मॅच मध्ये. यतीश पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. त्यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, अगदी अंडरआर्म बॉक्स मध्ये ज्या पद्धतीने बॉलला टॅप केलं जातं त्या पद्धतीने इथे बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 2 चेंडू नंतर 3 धावा धावफलकावर. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. थोडंसं शांत जरूर ठेवलंय पहिल्या 2 बॉलवर. इथे मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ मध्ये. बॉलला जोवर फील्ड केलं, कुठली रन तिथे नाहीये. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. सन्माननीय नितीनजी पाटील यांच्या माध्यमातून ध्रुव 11 या नावानं आज आई गावदेवी पिंपळास हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. यतीश पाटील चांगली बॅटिंग केली होती. 31 धावांची एक अप्रतिम इनिंग त्यानं साकारली होती. गोलंदाजीमध्येही त्याचा परफॉर्म तोच आहे. इथे विकेट टेकिंग डिलिव्हरी होती आणि त्यावर विकेट मिळाली आहे. माघारी परतावं लागेल मयूरला. पहिल्या विकेटचं बदल, पहिला मोठा हादरा टीम नारंगीला. मयूर मांगेला तंबूच्या आसऱ्याला परत.
आपण ऑन स्क्रीन आशुतोष व्यवहारे यांना पाहताय, सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. विकी काळे याच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत टीम नारंगी आणि आई गावदेवी पिंपळास या दोन्ही टीम करता. कारण सुरुवातीचा काळ नारंगी टीमच्या सोबत अगदी योग्यतेने घालवलेला तो खेळाडू, सापणे गावातनं सध्या क्रिकेट खेळणारा खेळाडू विकी काळे, त्याच्या माध्यमातून या दोन्ही टीम करता शुभेच्छा येत आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये स्पर्धा पाहिल्या जातात, जेव्हा वेगवेगळ्या विभागाच्या टीम्स त्या तुमच्या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता येतात आणि तेच यश असतं ना तुमच्या स्पर्धेचं. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे, विकेट टेकिंग हाही बॉल आहे, मात्र क्षेत्ररक्षक काय करेल तिथे. वड कॅच, एक अप्रतिम कॅच त्याने कॅरी केलाय, विकेट मिळतीये खेळाडू बाद. डीजे थँक्यू. विकेट मिळते इथे, खेळाडूला माघारी परतावं लागलं. स्पर्धेचं यश प्रत्येकाच्या भाषेत ते वेगळं असेल, मात्र मला असं वाटतं स्पर्धा पैशाने मोठी होत नाही. स्पर्धा मोठी होते वेगवेगळ्या विभागातनं टीम जेव्हा तुमच्या स्पर्धेकरता खेळायला येतात तेव्हा मग तुमची स्पर्धा मोठी होते. या स्पर्धेबद्दल मी नेहमी म्हणत आलो ना पहिल्या दिवसामधनं, की पहिल्या दिवसातनं 2 वेगळ्या विभागातल्या टीम त्यांची मॅच बाकी आहे, अकलोले आणि झिडके. दुसऱ्या दिवसातनं आणखी वेगळा विभाग, म्हणजे तिथे भावाळी बी संघ क्वालिफाय झाला. तिसऱ्या दिवसा आपण पाहिला तर तिसऱ्या दिवसातनं तिथे आणखी वेगळ्या एरियातला संघ जो तिथे क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसातनं कामन परिसरातनं चिंचोडी संघ क्वालिफाय झाला. म्हणजे वेगवेगळ्या विभागातल्या टीम जेव्हा येतात ना तेव्हा स्पर्धा यशस्वी होते. आणि इथे मी निश्चित म्हणू शकतो की आई चामुंडाई चषक पर्व पहिलं असलं तरी एक यशस्वी स्पर्धा संपन्न होतीये. कालच्या दिवसातनं वाडीवचा संघ क्वालिफाय झाला. वेगवेगळ्या दिवसात वेगवेगळे संघ अप्रतिम क्रिकेट दाखवताना आपल्याला पाहायला मिळाले. उद्या आणखी वेगळा गट आहे, आणखी वेगळ्या विभागातले संघ पाहायला मिळतील. त्यावेळेस मात्र ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीनं बॉलला कन्वर्ट केलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. लाख रुपयाचा पारितोषिक असणारी लाख मोलाची स्पर्धा आई चामुंडाई चषक. वैभव पाटील आणि त्याची एंटायर टीम अगदी चांगलं काम करत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाले. खूप सारी मेहनत सर्वांनीच घेतली. वैभव पाटील असतील, भावेश पाटील असतील, राजेंद्र कडू असतील, खूप सारे त्यांचे सहकारी आहेत. हळूहळू या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचीही नावं आपल्यापर्यंत पोहोचू. मात्र तुर्तास जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती 41 धावफलकावर 4 धावा आहेत. 2 विकेटच्या पतनानंतर 2 महत्वपूर्ण खेळाडू तिथे माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळालेत. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता आपण जर पाहिलं तर कल्पेश कडू, संतोष कडू, संकेत पाटील, धनंजय पाटील, सौरव पाटील, योगेश पाटील या सर्वांचं बहुमोल योगदान आहे, महत्वपूर्ण योगदान आहे की ज्यांनी ही स्पर्धा उभी केली, ज्याला यश संपादित करून देण्याकरता अथक परिश्रम घेतलेत. त्यामध्ये हरीश कुडू, हार्दिक कुडू, श्रवण कुडू, प्रतीक कुडू, सौरव, विवेक पाटील, मनीष पाटील, प्रशांत पाटील, कृपेश कुडू, बादल पाटील, स्वप्नील कुडू, मयूर पाटील, संतोष वजे, प्रवीण कुडू, जतीन मेघ, आकाश पाटील, संकेत पाटील, भूषण कुडू, सौरव पाटील, बंटी वजे, भूषण कुडू, आर्यन वजे, निखिल पाटील, प्रिनेश वजे, मितेश कुडू, जितेश पाटील या सर्वांची नावं आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. की मेहनत घेतात ही सर्वच मुलं आणि मेहनतीशिवाय तुम्हाला आयुष्य असो किंवा कुठली स्पर्धा असो यश मिळत नाही आणि मेहनत गरजेची आहे. इथे निकेश वजे, कुंदन पाटील, दीप्तेश कुडू, हेमंत कुडू, परेश वजे, धीरज मेघ या सर्वांचा नाम उल्लेख इथे पाहायला मिळतोय. आणि या दरम्यान अपीलचा प्रभाव नाहीये. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघून गेला, डॉटच्या स्वरूपाने. यतीश पाटील कॉन्फिडंट होता, बाकी कोणी कॉन्फिडंट पाहायला मिळालं नाही. ना अंपायर्स, ना बॅट्समन, ना कोणी. अंपायरने तिथे स्पष्ट दर्शवलं की हेमंत कुडू
यांच्या माध्यमातून ही खूप सारी मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता घेतली जाते. या सर्वांचंच आपण आभार मानूयात की एक चांगली स्पर्धा या सर्वांनी उभी केली. यावेळेस अलॉंग द कार्पेट खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे वेगानं तिथे फिल्डिंगवर आला, मात्र तिथे चुका झाल्यात आणि त्या चुकाचं भुगतान संपूर्ण टीमला करावं लागेल. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. सकाळच्या पारी उमरा अर्वे तुझ्या गोदेव लाव, उंगवत्या सूर्याचं तेज देवलाच्या कलसाव. दरवल्ला सुगंध यो 4 चेंडूचा खेळ. 4 चेंडू नंतर 9 धावा या डाफलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस फिरवलं, फलंदाजाला बंदिस्त केलं, त्याच्या समोरनं बॉलला टर्न केलं, कट केलं, थोडासा फ्लाइट देत विकेटच्या मागे घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपानं स्ट्रगल सुरू आहे सध्या नारंगी टीमचा. हा स्ट्रगल संपवावा लागेल. हा स्ट्रगल इतक्यात संपला नाही तर मग मॅच तुमच्याकरता कठीण होऊन जाईल. या मॅचला आपल्या बाजूने खेचायचं तर मग इथे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. धीरज बाद झालाय, मयूर बाद झालाय, आकाश मांगेला मैदानामध्ये. या गौतम या आधीच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल चाललाय हवेच्या झोता बरोबर दूर सीमारेषा पार. षटकार 6. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे. थँक यू डीजे. आज कुठलंच गाव नाही रे. ऑन स्क्रीन तुम्हाला बघाशी विश्वनाथ जाधव पाहायला मिळते. आज जर विश्वनाथ जाधव यांची पूर्ण बॉडी लँग्वेज आणि त्यांचा लुक जर पाहिला ना तर आज ते वेस्ट इंडिजचे डॅरेन सेमी अगदी त्यांच्या लुकला साम्य धरणारा लुक करून इथपर्यंत आलेत. अगदी तसेच दिसत आहेत आज ते. विश्वनाथ जाधवला तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन. डॅरेन सेमी आणि विश्वनाथ जाधव मध्ये आज काही फरक दिसत नाहीये, अगदी तसाच दिसतोय आज तो. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटक क्रमांक 3 करता निखिल सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. विपुल गावड सुद्धा आज इथे पुन्हा एकदा जॉईन झालेत. वसई तालुक्यामध्ये सर्वाधिक स्नॅप स्कोर त्यांचा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता निखिल आलाय षटक क्रमांक 3 करता. बघूया कसा मारा करेल इथे. या मॅच मध्ये सर्वात महत्वाचा रोल ज्या खेळाडूच्या वाटाला आहे गौतम. या आधीच्या मॅच मध्ये त्यानं खेळलेली इनिंग ती निर्णायक ठरली होती आणि इथे अगदी तशीच इनिंग पुन्हा एकदा त्यानं सुरू केली आहे. बॉलला फेकून दिलंय आपल्या खेळाडू कक्षाच्या दिशेनं सीमारेषा पार. षटकार 6. जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे. आज कुठलंच गाव नाही रे, इथं सुचिताच्याचं नाव नाही रे. आज कुठलंच गाव नाही रे, इथं सुचिताच्याचं नाव नाही रे. षटकार आला. या षटकाराच्या मदतीने 21 धावा या डाफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता इथनं जर आपण पाहिलं तर 11 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे. मॅच इथनं टर्न होऊ शकते. इथनं 2 ते 3 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये 100% कमबॅक ते आपल्याला पाहायला मिळू शकतं. निखिल आहे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पुढचा बॉल या षटकातील दुसरा बॉल असेल. इथे मात्र लोवर फुल टॉस समोरच्या बाजूला वन बाउन्स बॉल निघून जाईल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. निखिलच्या विपक्षामध्ये रन्स इथे वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 25 या आकड्यावर. येणारे जे बॉल आहेत 4 चेंडू या ओव्हर मधले खूप महत्वपूर्ण असतील. चांगला बॉल. यावेळेस फलंदाजाला बंदिस्त केलं, यावेळेस फलंदाजाला भेटीस धरला, यावेळेस त्याला मोठा फटका खेळण्याचा जो मनसुबा होता तो खारीज केला. एक चांगला चेंडू थोडासा खालच्या पट्ट्यात राहत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव. येणारे 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये इथे विजयाकरता 30 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू आणि 30 धावा. मॅच अजूनही 50-50 याच बॅलन्स स्थितीमध्ये आहे. इथनं कुठलाही एक संघ या मॅचवर अजूनही हवी नाहीये.
बॉल खाली राहिला, फलंदाजाला तिथे गुंगारा दिला असला तरी विकेट किपरला एक गुंगारा दिलाय. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 1 न वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते येते 26 वर. 29 धावा 8 चेंडूमध्ये करायच्या आहेत. 8 बॉल 29 रन्स. या मॅच मधले सर्वात महत्वाचे 2 बॉल ते इथे पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्येचं लक्ष असेल, किती मोठं टार्गेट असेल किंवा कशा पद्धतीनं रणनीती आखावी लागेल ते ठरवणारे निर्णायक 2 बॉल सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं निखिलच्या हातामध्ये आहेत. निखिल आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल वरच समाधान मानावं लागेल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते 27 वर. येणारे 7 बॉल 28. 7 चेंडूचा खेळ, 7 बॉल मध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. कोण विजयी होईल, कोण पुढच्या मॅच मध्ये काजल स्पोर्ट्स च्या बरोबर 2 हात करेल. या दरम्यान इथे विकेट आली आहे. जो फलंदाज अगदी चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत होता गौतम, त्याच्या पारीचा अंत केलाय. गौतमला माघारी परतावं लागेल. गौतम बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. उद्याच्या लढती प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका, कारण उद्या सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये एकतर तुम्हाला दुर्गेश 11 अर्नाळा किंवा त्यांच्या जागी दुसरा संघ उत्तन हा संघ पाहायला मिळू शकतो. त्यांच्या विरुद्ध असेल कासार वडवली. तर नंतर दुसरी मॅच जय हनुमान कनेर आणि 40-79 स्पोर्ट्स टेंबिवली प्रतीक पाटील इन ऍक्शन असेल. तिसऱ्या मॅच मध्ये कियान 11 खारबाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये मिनेश 11 कारिवली. आणि चौथी मॅच ती एक रंगतदार 2 बलाढ्य टीम सक्षम 11 गोरसई आणि ध्रुव 11 सातपाटी. एक जबरदस्त मॅच उद्याच्या दिवसात आपल्याला जरूर पाहायला मिळतील. पुढचा बॉल, यावेळेस हा बॉल टर्न केला, फिरवला, कट केला, फलंदाजाच्या अगदी समोरनं रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तिथे खोडून काढला निर्धावच्या स्वरूपानं. शेवटचं षटक, अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर निशांत आहे आणि त्यानं फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आणि इथे बॉल जर आपण पाहिलं तर जोपर्यंत फील्ड केला 2 धावा आल्या. 1 रन तिथे कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेकरता आता मोडतायत. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या. पुढचा बॉल यावेळेस उजव्या अष्टीच्या अतिरिक्त बाहेर राहिला. पंचाचे दोन्ही हात समांतर रेषेत वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. या धावसंख्या 30 वर. विजयाकरता जर पाहिलं तर 25 धावसंख्येची इथनं गरज आहे. येणारे बॉल शेष 4, म्हणजे एक्स्ट्रा बॉल जर इथनं आले नाही तर मग विजय होऊ शकतो. मात्र एखादा वाईट आणि तदनंतर 4 गगनचुंबी षटकार त्यानं मॅच तुम्ही जिंकू शकता. ते चित्र आहे आता नारंगी करता. यावेळेचा फटका तो हवेत क्षेत्ररक्षक बॉलला अडवलंय, तेच महत्वाचं आहे. कारण या अडवण्यानं ही मॅच अगदी एकतर्फी झाली आहे. आपल्या बाजूनं जवळ खेचली आहे ती टीम ध्रुव 11 आई गावदेवी पिंपळास. यतीश पाटील आणि त्याची सर्व युवा आर्मी खूप चांगला परफॉर्म करताना पाहायला मिळाली. इथे बीमर मिळालाय का? हो बीमर आहे. आणि तो षटकारामध्ये जाईल का? तर तो षटकारामध्ये ही गेलाय. मॅच ऑन झाली आहे. येणारे इथनं बॉल शेष आहेत ते 3 आणि या 3 बॉल मध्ये गरज आहे
3 चेंडू आणि 18 धावा. 3 चेंडू 3 षटकारांची गरज. चुकी झाली आणि त्या चुकीचं भुगतान काय इथे पिंपळा संघाला करावं लागेल. अगदी एकतर्फी वाटणारा सामना. एका चुकीच्या बॉलनं, मी म्हटलं होतं गोलंदाज चुकी करणार नाही तरच या मॅचवर हावी होता येईल, आणि इथे बिमरनं षटकार आलाय. आता येणारे बॉल ते खूप निर्णायक असतील, ते खूप महत्वाचे असतील. पुढचा बॉल आणि तो चांगला पडलाय, तो अचूक टप्प्यावर पडलाय. निर्धावच्या स्वरूपाने इथे बॉल निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. आता येणारे इथनं बॉल शेष 2 आणि धावसंख्येची गरज आहे 18. 2 चेंडू आणि 18 धावा. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे आणि तो फटका निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. इथे आता आणखी एखादा बिमार आला तर आणि तरच या मॅचवर हावी होता येईल. आणि इथे या मॅचला जिंकलंय टीम ध्रुव 11 आई गावदेवी पिंपळास. चला नाणेफेकी करण्याकरता यायचंय. शेवटची मॅच असेल आजच्या दिवसातील. एका बाजूनं टीम काजल स्पोर्ट्स गावदेवी धानेव आणि त्यांच्या विपक्षामध्ये ध्रुव 11 गावदेवी पिंपळास.